एक घड्याळाच्या काट्यावर चालणारा एक नेता म्हणून त्यांची ओळख होती असे आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि एक सक्षम नेता या महाराष्ट्रानं गमावला की ज्याची पोकळी कधी भरून निघू शकत नाही. जसं शकीलबाईंनी मागाशी सांगितलं की बोलता बोलता आणि चहा पेता पेता त्या माणसाने शिरसोडी कुगाव पुलाची मंजुरी दिली आणि 388 कोटीचा पूल 6 महिन्यामध्ये काम चालू केलं. या कामाचा झपाटा हे विजन, हे विकासाचं विजन घेऊन जाणारा हा नेता आहे. केवळ आमच्या 5-6 व्यापाऱ्यांच्या निवेदनावर तर एवढं मोठं काम एका क्षणामध्ये होत असेल तर त्या माणसाच्या मनामध्ये कसं महाराष्ट्राचं विजन असेल हा विचार केलेलाच बरा. आणि आज आम्ही सुद्धा जेव्हा या पक्षातून निवडून आल्यानंतर दादांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा दादांचं एकच वाक्य होतं की कुठलीही संस्था चालवताना खूप काटकसरीनं, पारदर्शी आणि खूप कठोर निर्णय घेऊन का होईना संस्थेचा फायदा करून किंवा संस्थेच्या हितासाठी आणि जनतेच्या हितासाठी तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे. ही जी शिकवण आहे ती शिकवण घेऊन आम्ही सगळे इथून पुढे सुद्धा तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या इंदापूर शहरामध्ये विकासाचं विजन घेऊन नक्कीच काम करू हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. ही त्यांना पुन्हा एकदा मी माझ्या परिवाराकडून, इंदापूर शहर नागरिकांकडून आणि इंदापूर शहर व्यापारी संघटना असेल, इंदापूर नगरपालिका असेल या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती